शकतात 8 फुटाचा गणपती बाप्पा आहे। तसंच इथे सुद्धा बघू शकतात ह्या मूर्त्या रेडी झालेल्या आहेत। आणि इथे बघू शकतात ही खेतवाडीचा गणपतीची ट्रॉली आहे आणि पाटी मालाडच्या राजाची ट्रॉली आहे। परळच्या विघ्नहर्ताची आहे आणि पुढे आहे ती मालाडचा विघ्नहर्ता। तर बघू शकतात मालाडचा राजा मालाडचा विघ्नहर्ता याची मूर्ती इथेच बनवली जाते। उंच मूर्ती आहे आणि त्याला असं सपोर्टला आहे ना इकडे स्टँड केलेला आहे आणि त्यावर आपलं हे गणपती बाप्पाची मूर्ती बनवलेली आहे। बाप्पाचं जे फेस आहे त्याचं काम चालू आहे इकडे आणि जे भाव आहेत डोळ्यांचे ते बघू शकतात किती सुंदर प्रकारे आकारले आहेत। किती वर्ष तू हे करतोय? ती अयोध्यामध्ये रामाची मूर्ती आहे त्या स्वरूपामध्ये गणपतीची मूर्ती केलेली आहे। खूप सुंदर वाटते। वाव, ऍक्च्युअली ही पूर्ण रेडी झाल्यावर खूप सुंदर दिसणार आहे। बघू शकतात खूप सिंपल आणि छान अशा मूर्ती आहेत। बघू शकतात किती सुंदर वाटते आहे। नमस्कार मित्रांनो, प्रणय ब्लॉग्स मुंबईमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। तर आता बॅकग्राऊंड वरनं तुम्हाला कळालंच असेल की मी आता कुठे आलो आहे। तर आता आपण आलो आहे परेल वर्कशॉपला। तर इथे कसं यायचं हे मी तुम्हाला आता पुढे व्हिडिओमध्ये सांगणारच आहे। तर खूप जणांचं असं होतं की तू परेल वर्कशॉपमध्ये जाऊन व्हिडिओ कव्हर कर, कारण आम्हाला अपडेट हवे आहे की कितपत इथे काम चालू आहे आणि किती गणपती रेडी झालेले आहे। तर आता आपण आतमध्ये जाणार आणि पाहणार आहे कितपत मूर्त्या रेडी झालेल्या आहेत, तसेच कुठल्या कुठल्या मंडळाची ट्रॉली इथे आलेली आहे आणि काही जणांशी आपण आता बोलण्याचाही प्रयत्न करणार आहे आतमध्ये जाऊन आणि कशा प्रकारे काम होतं आहे ते सुद्धा बघणार आहे। जसं आता पावसाची चाहूल लागली आहे तर प्रत्येकाला गणपती बाप्पाची ओढ ही लागलेली असते की कधी गणपती बाप्पा येणार। तर आतापासून आहे ना 72 डेज बाकी आहे गणपती येण्यासाठी आणि प्रत्येकाची गणपतीसाठी आता तयारी चालू आहे। तर काही जण आपले घरगुती गणपती बुक करत आहेत, तर काही मंडळाची माणसं आहेत जे येऊन मंडपाचे गणपती बुक करत आहेत। तर चला आपण आता आतमध्ये जाऊया आणि पाहूया कशी तयारी चालू आहे। तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपण आता परेल वर्कशॉपच्या अगदी समोर उभे आहे आणि जर आपण राईट साईडने येणार असेल तर आपल्याला प्रभादेवी स्टेशन हे जवळचं आहे आणि तिकडनं खाली उतरायचं आणि गौरी शंकरच्या इकडनं आपण राईट साईडनं सरळ चाललो की आपल्याला परेल वर्कशॉप लागतं। तसंच लेफ्ट साईडनं करी रोड हे स्टेशन आपल्याला जवळ आहे। तर इथे हाच तो मार्ग आहे जिथे गणपतीचा जल्लोष असतो आगमनाच्या दिवशी आणि इथे खूप गर्दी असते। तर आता आपण क्रॉस करून समोर जाऊया। तर आता आपण आहे ना परेल वर्कशॉपच्या गेटजवळ उभे आहे। इथे बघू शकता हे परेलचं वर्कशॉप आहे आणि आता आपण आतमध्ये जाणार आहे आणि पाहणार आहे इथे काय काय प्रकारचे गणपती रेडी झालेले आणि काय काय इथे काम चालू आहे। तर इथे बघू शकतात पाठचे प्रभावळ वगैरे आहे, त्याचं इथे साचे ठेवलेले आहेत आणि असं आता आपण आतमध्ये जातो आहे। तर या साईडला तुम्ही बघू शकतात आपले जे घरगुती गणपती असतात तर त्यांच्या मूर्ती इथे आहेत। पाहू शकतात खूप सुरेख गणपती बाप्पांची मूर्ती आहे तिकडे। तर आता पावसाळ्यामुळे आहे ना प्लास्टिक घालून ठेवलंय गणपती बाप्पांच्या मूर्तींना। तर बघू शकतात किती सुरेख असे गणपतींची मूर्ती आहे। तर आपल्याला इथे एक से एक अशा मूर्ती पाहायला भेटणार। तर गणपतीला आपल्या फक्त ना आता 72 डेज बाकी आहे। तर आपण सर्वांनी आता लवकरात लवकर इथे येऊन मूर्त्या बुक केल्या पाहिजे। तर अशा बऱ्याचशा कार्यशाळा आहेत जिथे गणपतीच्या मूर्त्या अवेलेबल आहेत। पण बघू शकतात खूप सुरेख मूर्ती आहे, कलर कॉम्बिनेशन बघू शकतात अतिशय सुंदर आहे। तसंच ही पण बघू शकतात खूप सुंदर वाटते आहे। तसंच हे बघू शकतात। तसंच या लाईनीत सुद्धा आहे ना गणपती बाप्पांच्या मूर्ती आहेत, वेगळ्या आसन आहेत, तसंच वेगळ्या मूर्तींचे आकार आहेत। काही सिंहासनावर आहेत तर काही जास्वंदावर आहेत तर काही मोरावर आहेत। तसंच लालबागची मूर्ती आहे, बाल गणेश मूर्ती आहे पाहू शकतात। ह्याला अजून आहे ना धोतर वगैरे नेसवायचं आहे तर हे काम बाकी आहे। बाकी पेंटिंग वगैरे इथे करून आहे ना हे रेडी ठेवलेले आहे। तसंच हा पण बघू शकतात किती सुंदर वाटतोय गणपती बाप्पा आणि हा पण। तर आपल्याला ना प्रत्येक साईज मध्ये इथे गणपती बाप्पा अवेलेबल आहे, छोट्यापासून मोठा। तर इथे बघू शकतात मूर्तीला आहे ना
जी चकाकी असते किंवा जे बेड्स असतात ते लावायचं काम चालू आहे. तर अशा प्रकारे आहे ना मुकुटसाठी हे रेडी करून ठेवलेलं आहे, पाहू शकता आपण. आणि आता हे गणपतीवर चिटकवणार आहे, त्यामुळे आपला गणपती एकदम आकर्षक दिसतो. जर आपल्याला बुकिंग करायचं असेल ना तर ईश्वर आर्ट्स आणि त्यांनी खाली त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे, व्हॉट्सअपचा नंबर आहे, तसंच फेसबुक आणि इन्स्टा पेज सुद्धा दिलेलं आहे. तर आपण नक्की त्यांना कॉन्टॅक्ट करा. तसं इथे येऊन तुम्ही त्यांच्याकडे बुकिंग करू शकतात. तर दादा इथे आता आपलं बेडचं वर्क करतो आहे. तर इथे पाहू शकतात 1 फुटापासून ते 2-2.5 फुटापर्यंत गणपती रेडी आहेत. तर मी तुम्हाला त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा दिलेला आहे, तर नक्की इथे या आणि बुकिंग करा. तर आता आपण ईश्वर आर्ट्स इकडचे गणपती पाहिले आहेत. आणि आता आपण इथे बघू शकतात हे आहे ना सगळे प्रभावळचे वगैरे साचे आहेत, बघू शकतात. तर जे जे पाठी प्रभावळ बनवतात त्याच्यासाठी वेगवेगळी डिझाईन असते. तर त्याचे प्रत्येकाचे इथे ना साचे बनवलेले असतात आणि त्याच्यावर मग ते डिझाईन बनवली जाते. तसंच इथे काही गणपती बाप्पा रेडी आहेत, पाहू शकतात आपण. त्याच्यावर अजून काम करायचं बाकी आहे. अजून तरी इथे गणपती आहे ना रेडी होत आहेत. अजून तेवढ्या प्रमाणात गणपतीच्या मूर्त्या रेडी झालेल्या नाही आहे, कारण आता छप्परचं वगैरे काम त्यांचं आत्ताच झालेलं नव्हतं, थोड्या दिवस पूर्वी. आपण ह्या पहिली सुद्धा आलो होतो तेव्हा काहीच नव्हतं इकडे, अगदी रिकामही होतं. तर आता काहीतरी मूर्त्या आपल्याला इथे बघायला भेटतात. तशी ही एक मूर्ती बघू शकतात इथे बनवलेली आहे. तसं इथे पण बघू शकतात हे दादा मूर्ती बनवत आहेत. बघू शकतात केवढा मोठा गणपती बाप्पा आहे. किती फुटाचा आहे हा? 8 फुटाचा. 8 फुटाचा गणपती बाप्पा आहे. तसंच इथे सुद्धा बघू शकतात ह्या मूर्त्या रेडी झालेल्या आहेत. आता डिरेक्टली याच्यावर फक्त पेंटिंगचं काम बाकी आहे ना, वेळ आहे. तसंच इथे बघू शकतात हनुमानाचा प्रभावळ केलेला आहे रेडी. तसंच हे बघू शकतात इथे सुद्धा पाठीमागे एक प्रभावळ रेडी झालेला आहे. आणि हे सगळे ना गणपती बाप्पाच्या मूर्तीचे साचे आहेत, जसं की चेस्टचा पार्ट आहे, लेगचा आहे, हाताचा आहे, मुकुटचा आहे. तर सर्व वेगळे वेगळे साचे असतात आणि त्याच्यावर ते गणपती बनवतात. जसं आता तिकडे ते दादा बघू शकतात बनवतात आहे. तर आपण तिथे जाऊन बघूया. हा कुठला पार्ट आहे? हाताचा आहे. तर इथे बघू शकता दादा आहे ना हाताचा पार्ट बनवत आहे. तर ह्याला काता आणि हे काय असतं? पीओपी आहे. पीओपीचं मिक्सचर करून हे असं फिक्स करतात आणि त्यानंतर मग गणपतीचा हात आपला सेपरेट केला जातो साच्यातनं. तर हे हाताचे साचे आहेत असे. आणि इथे बघू शकतात भरपूर अशी पीओपी आणि काथा वगैरे त्यांनी इथे आणून ठेवलेलं आहे. तो बघू शकतात इथे पॅक केलंय सगळं. तसंच काही धड किंवा मुकुट असे रेडी झालेले आहेत. जसं पायाचा भाग बघू शकतात रेडी करून ठेवलेला आहे. तसं बघू शकतात कुठे कुठे अशी देवी प्रभावाच्या पाठी लावणार आहे, तर तिचे सुद्धा साचे आणि तिची मूर्त्या रेडी करून ठेवलेल्या आहे. हे सुकायला किती दिवस लागतात दादा? आधा 1 घंटा. ओके, 1 तासामध्ये हे सुकतं पूर्ण. बघू शकता हे सुकायला फक्त 1 तास लागतो आणि मग ते साच्यापासून वेगळं केलं जातं. अभी ये सब जो है वो निकाल के रखा है क्या साचे में से? तर हे बघू शकतात काढून ठेवलेले आहे इकडे साच्यामधून. तसं तुम्ही इथे बघू शकता दादा आहे ना फिनिशिंगचं काम करतात या मूर्तीला. तसंच इथे पण काही मूर्त्या रेडी आहेत. हे पण साच्याचं जोडणीचं काम करतायत आणि मग त्यामध्ये पीओपी आणि काता लावून साच्यामध्ये ते आता बनवणार आहेत. तर असे काही मूर्त्या ज्या आहेत इकडे आता रेडी झालेल्या आहेत आणि त्याच्यावर बाकीचं काम चालू आहे. तसंच ही पण बघू शकतात खूप सुरेख अशी मूर्ती आहे. ये कितने फुट का है भाई? ही 9 फुटाची आहे. किधर का गणपती आहे? ओके, वो आपको आयडिया नाही आहे. तर बघू शकतात ही 9 फुटाची गणपतीची मूर्ती आहे. तसं इथेच ना बरेचसे लोक येतात फोटो काढायला किंवा व्हिडिओ बनवायला. तर तुम्हालाही टाइम भेटला तर कधी असा फेरफटका तुम्ही मारू शकता. इथे येऊन बघू शकतात कसं गणपतीचं काम चालू आहे, कितपत झालं आहे गणपतीची तयारी वगैरे. तसंच तिथे ना काही ट्रॉली झालेल्या आहेत. आपण बघूया आता कुठल्या कुठल्या मंडळाची ना ट्रॉली इथे आलेली आहे. एक मालाडच्या राजाची ट्रॉली आहे इकडे.
आणि इथे बघू शकतात ही खेतवाडीच्या गणपतीची ट्रॉली आहे आणि पाटी मालाडच्या राजाची ट्रॉली आहे. तर खूप सारे मंडळ आहे ना आपली ट्रॉली इथे आणून ठेवतात आणि मग कसं आहे ना त्याच्यावर ते गणपतीचं काम केलं जातं आणि मग इकडनं ते नेतात. तेव्हा बघाल तर तुम्ही रोडवर आहे ना अक्षरशः जल्लोष असतो. तशी इथे एक ट्रॉली आहे बघू शकतात आणि इथे पण 2 ट्रॉल्या आलेल्या आहेत बाप्पाच्या. ही परळ पोस्ट गल्ली परळच्या विघ्नहर्ताची आहे आणि पुढे आहे ती मालाडचा विघ्नहर्ता. तर बघू शकतात मालाडचा राजा मालाडचा विघ्नहर्ता याची मूर्ती इथेच बनवली जाते. ते आपण बघू शकतात माती जी असते आपली गणपती बाप्पाची ती कालवत आहेत आणि म्हणजे ह्यातनं मग गणपती बाप्पाला आकार दिला जातो. तसं आपण चपातीचं पीठ मळतो तशाच प्रकारे ही माती सुद्धा मळली जाते म्हणजे ह्याला एक छान असा स्मूथ टेक्स्चर येतो मूर्तीला. तसंच इथे बघू शकतात छान असं नंदी बैलाची मूर्ती सुद्धा करून ठेवलेली आहे POPची. खूप मस्त वाटते आहे. तर आपण बाहेरच्या साईडला आपल्याला एक मंडप दिसतोय तिथे गणपतीच्या मूर्त्या आहे ना काही प्रमाणात रेडी करून ठेवलेल्या आहेत. तर इथे काळोख आहे पाहू शकतात. तर ही एक मूर्ती आहे जी इथे रेडी केलेली आहे. तसंच इथे बघू शकतात खाली हनुमानाची मूर्ती आहे आणि वरती आपली बाप्पाची मूर्ती आहे. पाठी प्रभावळ सुद्धा रेडी केलेले पाहू शकतात. तसंच ही एक मूर्ती आहे पाहू शकतात. ही पण खूप सुंदर आहे. कलर केल्यावर ना मूर्तींना एक वेगळंच रूप येणार आहे. आपली दगडूशेठ गणपतीची मूर्ती आहे. तसंच इथे बऱ्याच प्रमाणात POP आणून ठेवलेलं आहे आणि छप्पर घातले त्यामुळे कसं इथे पाणी वगैरे भिजणार नाहीये. हे गणपतीला बघू शकतात हात वगैरे जॉईंट केले ना तशा प्रकारे बांधून ठेवलेलं आहे. आणि आता याच्यावर डिरेक्टली आता कलरचं काम चालू करणार आहेत थोड्या दिवसांनी. कारण आता आपलं बाप्पाला यायला आता 72 डेज बाकी आहे. हे प्रभावर पण बघू शकतात खूप सुरेख केलंय विठ्ठल रखुमाईचं. या साईडला विठ्ठल आहे त्या साईडला रखुमाई आहेत आणि हे मध्ये देवळाचं स्वरूप दिलेलं आहे. खूप छान वाटते. तसं हे पण बघू शकतात. इथे पण पाहू शकतात 3 मूर्त्या रेडी आहेत आणि ह्याचं जी बैठक आहे ती बघू शकतात खूप सुरेख आहे. तसंच इथे पण बघू शकतात आणि एक बघू शकतात केवढी उंच मूर्ती आहे आणि त्याला असं सपोर्टला आहे ना इकडे स्टँड केलेला आहे आणि त्यावर आपलं हे गणपती बाप्पाची मूर्ती बनवलेली आहे. तर या साईडला पण काहीतरी काम चालू आहे ते आपण पाहून घेऊया. हे बघू शकतात हे पार्ट आहे का गणपती बाप्पाचे? ओके ओके ह्याच्यावर मग गणपती बनवला जातो. तर बघू शकतात हे असे बाकडे पण बनवतात इकडे आणि मग त्याच्यावर गणपती बाप्पा बनवतात ती लोक. तसंच इथे हा पार्ट आहे बघू शकतात कुठल्या तरी मंडळाचं असेल बहुतेक. तसंच इथे बघू शकतात गणपती बाप्पाचं जे फेस आहे त्याचं काम चालू आहे इकडे. तर बघू शकतात आता जे मुकुट आहे त्याचं काम चालू आहे. दादा हा कुठला गणपती आहे? नवीन मॉडेल आहे हा. ओके म्हणजे अजून कुठल्या मंडळाने ह्याला बुक नाही केलंय का? पाहू शकतात फेस बघू शकतात किती अट्रॅक्टिव्ह आणि आकर्षक दिलेला आहे आणि जे भाव आहेत डोळ्यांचे ते बघू शकतात किती सुंदर प्रकारे आकारले आहेत. किती वर्ष तू हे करतोय? इकडेच आपण हे काम करतायत. यावर्षी सर्वात मोठा गणपती किती फुटाचा असेल? अजून काही कल्पना नाहीये. बघू शकतात आताच काम चालू आहे. तसं इथे बऱ्याच मंडळाचे गणपती आहे ना रेडी होतात दरवर्षी. तर आता आपण इकडनं ना गणसंकुलला जाऊया आणि तिथे पाहूया काय काय काम झालेलं आहे, किती गणपती रेडी आहेत. म्हणजे तुम्ही जर इथे याल बुकिंगला तर तुम्हाला सुद्धा थोडं काही अपडेट असेल त्याच्याबद्दल. तर मित्रांनो अशा प्रकारे आता पण आहे ना परेल वर्कशॉप एक्सप्लोर केलेलं आहे. तर पाहू शकतात आता बऱ्यापैकी गणपतीच्या मूर्ती इथे रेडी झालेल्या आहेत ज्या मंडळाच्या आहेत. तसंच मंडळाच्या खूप अशा ट्रॉली सुद्धा इथे आलेल्या आहेत. तर आता मी माझ्या व्हिडिओ थ्रू तुम्हाला हे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण परत इथे येऊ कारण अजून तर इथे ना खूप सारं काम होणं बाकी आहे. आता तर ही सुरुवात आहे
आणि मूर्त्या तसेच त्यांचे जे साचे आहेत इतर ते रेडी होत आहे. तसंच प्रभावळ आहे, हात आहे, पाय आहे, मुकुट आहे, जसं गणपती बाप्पाचं धड आहे, ते सर्व वेगळं वेगळं रेडी केलं जाते. मी तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये सुद्धा दाखवलं आहे कशा प्रकारे ते बनवतात. तर त्यानंतर ती एक मूर्ती फॉर्म होते आणि मग त्या मूर्तीला एक वेगळा आकार किंवा एक रूप दिलं जातं आणि मग त्याच्यावर पेंटिंग वगैरे करून ती मूर्ती पूर्णपणे रेडी होते आपल्या बाप्पाला आगमनासाठी. तर आता आपला गणपती येण्यासाठी आता ना 72 डेज बाकी आहे. माझा हा व्हिडिओ उद्या पडेल, म्हणजे 71 डेज असतील बाकी. तर आपण आता सर्वजणच बाप्पाच्या तयारीला लागलो आहे आणि असेच माझे आहे ना गणपती रिलेटेड व्हिडिओ आता आपल्या चॅनलवर येणार आहे. तर सर्व व्हिडिओ तुम्ही पूर्ण शेवटपर्यंत पहा. तर आता आपण जातोय गणसंकुलला. त्याच पहिले आपण स्वामींचं इथे मठ आहे, मी पण कधी गेलो नाही आहे, मी पण आत्ताच ऐकलं आहे. तर तिथे जाऊया आणि तिथे पाहूया की या मठामध्ये कसं आहे. आज जसं गुरुवार आहे तर स्वामींचं दर्शन पण करून घेऊया. तर बघू शकतात अशी ही दोरी असते आपली, त्याच्यापासून हा काता बनवला जातो आणि अशा प्रकारे हे मुकुटच्या आकारामध्ये फिक्स केला जातो पीओपीच्या मदतीने. तर आता बघू शकता दादा आहे ना पीओपी मध्ये हे भिजवतो आहे आणि ह्या मुकुटाच्या साच्यामध्ये व्यवस्थित लावणार आहे. हा पाहू शकतात व्यवस्थित आता मुकुटाचा भाग रेडी केलेला आहे. तसंच तो आता हळूहळू पुढचा भाग करणार आहे आणि मग त्याला सुकायला 1 ते 2 तास लागतात आणि त्यानंतर मग ते साच्यातनं बाहेर काढतात आणि मग अशा प्रकारे गणपतीच्या मूर्तीवर ते फिक्स करतात. तर इथे तुम्ही पाहू शकता आहे ना टोटल 8 कारखाने आहेत आणि प्रत्येक कारखान्यामध्ये एक वेगळं वेगळं काम केलं जाते आणि प्रत्येक मंडपाची एक वेगळी मूर्ती बनवली जाते. तर इथे खूप साऱ्या मूर्त्या दरवर्षी बनवल्या जातात. आता इथे पण पाहू शकतात हे साच्यामध्ये आता बनवलेले आहेत काही मूर्ती. तसंच ही मला वाटतं गेल्या वर्षीची आहे, ह्याच्यावर आता बाकीचं काम करणार आहेत ते. तसंच इथे पण बघू शकतात बाप्पाचा चेहरा करून ठेवलेला आहे रेडी. ना शेवटचा मंडप आहे आणि आपला बाप्पाचा कारखाना आहे. इकडून आता आपल्याला बाहेर जायचं आहे आणि तिथून मग आपण स्वामींच्या मठात जातोय. आता ऍक्च्युली पाऊस पडलाय तर खूप चिकचिक झालेला आहे सगळीकडे. तर इथे हे परेलचं वर्कशॉप आहे आणि याच साईडनं आपल्याला जायचं आहे स्वामींच्या मठामध्ये. तर हे बघा, तर हे पाहू शकतात आता आपण इथे स्वामींच्या मठात जातोय. तर अगदी आहे ना परेल वर्कशॉप आहे या साईडला आणि त्याच्या बॅक साईडलाच हे स्वामींचं मठ आहे. आणि आज गुरुवार आहे इकडे, तर खूप भाविक श्रद्धेने येतात. इथे बघू शकतात श्री स्वामी समर्थ सेवा मंडळ परळ मठ. तर मी सुद्धा खूप वेळा हे जे व्हिडिओज वगैरे पाहिले होते पण येणं नव्हतं झालं. तर आज परेल वर्कशॉपच्या निमित्ताने इथे येणं झालं तर आपण इथे आता मठामध्ये दर्शन करून घेऊया. तर आता आपण आहे ना मठात आतमध्ये आलेलो आहे आणि आपण स्वामींचं दर्शन घेतलेलं आहे. तर खूप सुंदर अशी मूर्ती आहे. आता ॲक्च्युली देऊळ बंद केलेलं आहे. तसंच तिथे महाराजांचा सुद्धा फोटो लावलेला आहे आणि इथे बसण्याची सुद्धा ना उत्तम अशी सोय आहे. बायकांसाठी आणि पुरुषांसाठी इथे वेगळी सोय आहे. तर तुम्हाला कधी टाईम भेटला तर तुम्ही सुद्धा नक्की इथे या आणि स्वामींचं दर्शन घ्या. तर आता आपण आहे ना राजू पोहेकर बाबा यांना भेट देणार आहे. तर हा जो कारखाना आहे ना त्यांचाच आहे. तर बाबांना विचारूया आपण किती वर्षापासून आपण मूर्ती बनवत आहात इकडे. आमचा मुळात कारखाना लालबागला होता. ही आम्ही भाड्याने जागा घेतलेली आहे वर्षामध्ये. तर ह्या कारखान्याला आता 75 ते 80 वर्ष होत आलेले. जास्त म्हटलं तरी चालेल. माझ्या बाबांपासून कारखाना चालू आहे. ओके. आणि आपण वर्षाला अशा किती मूर्त्या बनवता. पहिले आम्ही मूर्त्या भरपूर बनवायचो. आता ठिकठिकाणी हे झालं आहे सगळं मानलं कारखाने बिरखाने, त्यामुळे तिथले कस्टमर कमी येतात. तरी मोठ्या मूर्त्या माझ्या 70-75 असतात. ओके. तर यावर्षी आपल्याकडे कुठल्या मंडळाची मूर्ती आलेली आहे. पंचशील माझ्या मूर्त्या आहेत. पंचशील कामाटीपुरा, जित बंदर,
बऱ्याच मूर्त्या माझ्या आलेल्या आहेत. गुजरातपासून मूर्त्या येतात माझ्याकडे. ओके. आणि आपल्या ज्या मूर्त्या आहेत इकडून आपण कुठल्या बाहेरच्या देशातही पाठवतात की फक्त महाराष्ट्र? अमेरिकेला पाठवलेलं आहे. ओके, आपण शिप केलेले आहे त्याआधी. ओके, तर आपला कसा एक्सपिरियन्स होता? मी ती अमेरिकेला पाठवली, ती फायबरची मूर्ती पाठवलेली. ओके. आता देवी पण आमचं काम चाललेलं आहे देवीचं. फायबरची देवीच्या मेन ऑफिसमध्ये कारखान्यात. ओके. ती चाललेली आहे आता 5 तारखेला. ओके, तर आपण गणपती व्यतिरिक्त देवीचं सुद्धा मूर्त्या बनवतात. ओके, तर आपल्याला इथे आता किती वर्ष झाली म्हणालात आपण? इथे असं मैदान ओपन केल्यापासून 2000 सालापासून मैदान ओपन झालेलं आहे. हां. इथे मी तरी 8-10 वर्ष केलेलं आहे मैदान. ओके. तर आता आपलं हे जे मूर्तीचं काम आहे हे किती तारखेपर्यंत पूर्ण होईल असं सांगता येत नाही. गणपती जाईपर्यंत लास्टच्या दिवसापर्यंत तर थोडा ना थोडं काम चालूच चालूच असतं. असते. ओके. पिचअप हे चालूच असते. ओके, तर बाबा तुमचे खूप खूप आभार, तुम्ही आम्हाला तुमचा टाइम दिल्याबद्दल, आणि थँक्यू, आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तर इथे पाहू शकतात मूर्तिकार अरुण दत्ते, त्यांनी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. गणसंकुलमध्ये तिथे अरुण दादांचे सुद्धा गणपती बनत असतात. आपण आतमध्ये जाऊन पाहूया की आता तिथे पण कितपत तयारी झालेली आहे. तर मित्रांनो, आता आपण आहे ना गणसंकुल इकडे आलो आहे. जर तुम्हाला इथे यायचं आहे तर करी रोड हे जवळचं स्टेशन आहे, आणि अभिज्ञ जी बिल्डिंग आहे त्याच्या अगदी ऑपोजिटला गणसंकुल आहे. तर आता आपण आतमध्ये जाणार आणि पाहणार आहे काय काय गणपती इथे आलेले आहेत. प्रणय ब्लॉग्स मुंबई. तर हे बघू शकतात, हे सुद्धा मूर्ती बघायला आले आहेत. तर आता आपण इथे बघू शकतो समोर अमर आर्ट्स म्हणून आहे, आणि इथे आता पाऊस असल्यामुळे ना गणपती बाप्पांना प्लास्टिक घालून ठेवलं आहे. तर किती सुरेख सुरेख गणपती बाप्पाच्या मूर्ती आहेत पाहू शकतात, ज्याच्यावर बीड वर्क सुद्धा केलेलं आहे बघू शकतात. काही बाप्पांना फेटे घातले आहेत, तर पंचा घातलेला आहे. तर हे बघू शकतात सिद्धिविनायकाची मूर्ती आहे, खूप सुंदर. तसंच ही पण बघू शकतात. गणपती बाप्पाला ना वेगळा वेगळा पोशाख घातलेला आहे, त्यामुळे गणपती बाप्पाची मूर्ती खूप आकर्षक वाटते. तसंच ही एक बघू शकतात जी बैठक आहे, खूप अप्रतिम आहे. म्हणजे आपल्या घरगुती गणपतीसाठी आहे ना अशा प्रकारच्या बैठकी आपण इझिली घेऊ शकतो. हा पण बघू शकतात, खूप सुंदर आहे. तसंच ह्याच्यावर बघू शकतात हिऱ्यांचं आणि मोत्याचं सगळं काम केलेलं आहे. तसंच या साईडला बघू शकतात श्री गणेश चित्रशाळा म्हणून आहे. तर इथे तुम्हाला मूर्त्या क्लिअरली दिसतील बघू शकतात. काय कलर आहेत पाहू शकतात, एकदम सुरेख वर्क केलेलं आहे. तसंच ही एक बघू शकतात एकदम छोटीशी बाप्पाची मूर्ती आहे, आणि सुरेख असं त्याच्यावर कलर कॉम्बिनेशन केलेले आहे. तसंच हे पण बघू शकतात. तर यंदा सुद्धा ना खूप सुंदर सुंदर मूर्त्या इथे मूर्तिकार घेऊन आलेले आहेत. तसंच इथे पण पाहू शकतात आतमध्ये खूप सारे मूर्त्या आहेत. आपण आतमध्ये जाऊन पाहूया. तर ह्या बघू शकतात इथे मूर्ती आहे ना आणल्या आहेत, आणि आता ह्याच्यावर पेंटिंगचं काम बाकी आहे. तसंच आता आपण बघू शकता इथे आपली जी अयोध्यामध्ये रामाची मूर्ती आहे त्या स्वरूपामध्ये गणपतीची मूर्ती केलेली आहे, खूप सुंदर वाटते आहे. तसंच बघू शकता शिवशंकराच्या रूपात आहे. तसंच ही बघू शकतात मोरावर आहे, अतिशय सुंदर अशी ही मूर्ती आहे. मूर्तीला कलर करतोय. ही किती फुटाची मूर्ती आहे? 2 फुटाची मूर्ती आहे. सुरेख असं रंगकाम चालू आहे. हा विष्णूचा अवतार आहे का? होऊ शकतो, खूप सुरेख आहे. वाव, ऍक्च्युअली ही पूर्ण रेडी झाल्यावर खूप सुंदर दिसणार आहे. हा डिस्प्लेला आहे ना? ओके, आपण पाहूया. डिस्प्लेला लावलेली आहे. आता आपण जेव्हा बाहेर जाऊ तेव्हा मूर्ती पाहूया. ही पण बघू शकता. तसं इथे सुद्धा आहे ना खूप सुंदर सुंदर मूर्त्या रेडी करून ठेवलेल्या आहेत. काही दिवसांनी पूर्ण बाप्पाच्या मूर्त्या रेडी होणार आहेत. ह्या सुद्धा बघू शकतात, खूप सिंपल आणि छान अशा मूर्ती आहेत. बघू शकतात काका पेंट करत आहेत धोतरला. बघू शकतात किती सुंदर वाटते आहे. ते मूर्ती क्लीन करण्याचं काम चालू आहे बघू शकता. आणि हे बघू शकता इथे मूर्तीला पेंट करत आहेत. तर बऱ्याचशा मूर्त्या इथे रेडी झालेल्या आहेत पाहू शकतात आपण.
आणि आपण पुन्हा इथे एक वेगळा व्हिडिओ करण्यासाठी सुद्धा येणार आहेत, जिथे फक्त आपण गणसंकुलचाच व्हिडिओ करू. गेल्या वर्षी सुद्धा आपण आपल्या चॅनलवर टाकला होता. तर आता आपण आहे ना अमर आर्ट या कारखान्यामध्ये जातो आहे. तर इथे सुद्धा पाहू शकतात खूप सुंदर अशा गणपती बाप्पाच्या मूर्ती आहेत. वाव, ही बघू शकतात खूप सुरेख आहे. काय किंमत आहे बाप्पाची? ही 10,000ची मूर्ती आहे. तसंच ह्या पण बघू शकतात. ही एक बघू शकता अतिशय सुंदर आहे. कलर कॉम्बिनेशन बघू शकता ह्याचा अतिशय सुंदर. हिची काय रेट आहे? ओके, काय रेट आहे ह्याचा? ओके, हा कुठलाही घ्या 2 फुटाची 10,000 रुपये आहे. तसंच आपण इथे पाहणार आहोत आता काही मूर्त्या. ह्याचा फेट्याचं तुम्ही काम पाहू शकतात, अतिशय सुंदर आणि सुरेख केलेलं आहे. तसंच यात सुद्धा कलर कॉम्बिनेशन खूप छान आहे, तेही पाहू शकतात. तसंच ही एक बाप्पाची मूर्ती तुम्ही पाहू शकतात येल्लोमध्ये, खूप छान वाटते. ही 1.5 फुटाची असेल ना? ही पण पाहू शकता, खूप सुंदर आहे. ही 7,000ची आहे. तसं आता आपण आतमध्ये जातो आहे. इथे पण बघू शकतात, ही एक छान आहे. वाव, ही तर एकदम डोळे भरून तुम्ही पाहाल ना तरी पण तुम्हाला असं वाटणार की अजून पाहावी अशी ही मूर्ती आहे. ह्याचे जे डोळ्याचं वर्क आहे तुम्ही पाहू शकता. आता जसं पाऊस वगैरे म्हणून त्यांनी ते पिशवीत घालून ठेवलंय, आपण पाहू शकतात. वाव, ही पण बघू शकतात, खूप सुंदर आहे. ह्याच्यावर हे जे वर्क केलेलं आहे तुम्ही पाहू शकतात, खूप छान वाटते आहे. तसंच हे बघू शकता, ही पण खूप छान आहे. इथे बघू शकता ही शिवशंकराच्या रूपात आहे, ही पण मस्त आहे. तसंच इथे पण बघू शकतात खूप साऱ्या मूर्त्या आहेत. यावर अजून धोतर आणि फेट्याचं काम बाकी आहे. हा पाहू शकतात किती सुंदर आहे. गोलू गणपती बाप्पा आहे, मस्त वाटतंय. हे एक छान आहे. तसंच हा बघू शकता चंद्रावर आहे. आणि प्रत्येक गणपती बाप्पाची जी कॉस्ट आहे ती फूटनुसार चेंज होते, किंवा त्याचा जो आकार आहे त्याच्यानुसार, किंवा जी बैठक आहे त्याच्यानुसार कॉस्ट चेंज होत राहते. तसंच जर आपल्याला 1.5 फुटामध्ये जर आणखी हे एक ऑप्शन आहे पाहू शकतात. ही पण आहे. ही एक बघू शकतात एकदम सिंपल आणि सुंदर अशी मूर्ती आहे. ह्याच्यावर जर गेल्या वर्षी आम्ही आमच्या घरी अशा प्रकारची मूर्ती आणली होती, तर तुम्ही ती पाहिलीच आहे आपल्या चॅनलवर. तर इथे बघू शकतात, हे पण खूप छान आहे. तर बऱ्यापैकी मूर्त्या आता ना मार्केटमध्ये आलेल्या आहेत. तर आपल्या इथे आता बरेचसे कारखाने आहेत, तर आपण तिथे जाऊन ते एक्सप्लोअर करणार आहोत आणि तुमच्यापर्यंत ती इन्फॉर्मेशन पोहोचवणार आहोत. बघू शकता 1.5 फुटापासून ते 2.5 ते 3 फुटापर्यंत गणपतीची मूर्त्या इथे आहेत अवेलेबल. तर तुम्ही नक्की इथे या आणि भेट द्या कारखान्याला. चला मग आता आपण पुढच्या कारखान्यामध्ये जाऊया. तर आता आपण आहे ना अमर आर्ट्स या चित्रशाळेचा व्हिडिओ काढलेला आहे. तसं आता आपण इथे बघू शकता गणसंकुल सार्थक आर्ट श्री गणेश चित्रशाळा, त्यांनी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा इथे दिलेला आहे. आता आपण आतमध्ये जाऊया आणि पाहूया इथे काय काय प्रकारचे गणपती बाप्पा आहेत. तर पाहू शकतात इथे सार्थक आर्ट्स श्री गणेश चित्रशाळा, खाली त्यांनी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. तसंच इथे मूर्ती सुद्धा त्यांनी डिस्प्लेला लावलेल्या आहे. ॲक्च्युली आता पावसामुळे ना प्लास्टिक घालून ठेवलेलं आहे आणि प्रत्येक जण येऊन मग हात लावतो, त्यामुळे सुद्धा ते कव्हर करून ठेवतात आणि जर आपल्याला हवं असेल तर ते ओपन करतात. हा बघू शकतात जास्वंदीच्या फुलावर आहे. तसंच ही पण मूर्ती खूप सुंदर आहे. तर ॲक्च्युली आता ह्यांचं सेटअप चालू आहे, अजून भरपूर मूर्त्या इथे यायच्या आहेत. तर तुम्ही नक्की इथे या आणि व्हिजिट करा. तसंच ही मूर्ती सुद्धा बघू शकतात, गौरीवर आहे आणि गणपती बाप्पाची मूर्ती आहे. तर इथे पाहू शकतात अजून बरेचसे गणेश शाळा जे आहेत ते ओपन व्हायचे आहेत. गेल्या वर्षी हे पूर्ण भरलं होतं शेवटपर्यंत आणि ही लाईन सुद्धा, आणि आपण त्याचा व्हिडिओ केला होता आपल्या चॅनलवर. यावर्षी आपण एक वेगळा व्हिडिओ करणारच आहोत त्याच्यावर. तर इथे पण बघू शकतात थोडं गणपती बाप्पाचं काम चालू आहे. काही मूर्त्या इथे त्यांनी बनवलेल्या आहेत आणि तिकडे ना मोठे गणपती बनवतात. तर गेल्या वर्षी आपण आहे ना गणपतीचा चेहऱ्यावर जे पेंटिंग करत होते ते इकडेच शूट केलं होतं.
म्हणजे जे गणपती चेहऱ्यावरचे भाव असतात ते अतिशय सुंदर प्रकारे त्यांनी ते आकारले होते. बघू शकता इथे सुद्धा एक मस्त मोठी मूर्ती बनवलेली आहे आणि तिथे परत इकडे एक आहे. इथे खूप काळोख आहे ऍक्च्युली, तर त्यामुळे काही दिसणार नाही आणि पावसामुळे आणखी काळोख होतो. आणि इथे यांचे हे साचे आहेत, पाहू शकतात. बघू शकतात तर काता वगैरे पिसुटणं किंवा ते साच्यामध्ये मोल्ड करणं वगैरे ते काम सगळं इथे होते, पाहू शकतात. तर हा पाय आहे, तिथे ते बघू शकता हात करतायत. तर अशा प्रकारे आता पण आहे ना गणसंकुल ही चित्रशाळा सुद्धा तुम्हाला दाखवलेली आहे. तर मित्रांनो, तर आपण इथे भेटलोय जयेशला आणि सार्थकला, तर ह्याच्यामुळे मी इथे येऊ शकलो. तर आपण हा व्हिडिओ आहे ना आता इथेच एंड करतो आहे. तर आपण आहे ना परेलचं वर्कशॉप केला, गणसंकुलची चित्रशाळा सुद्धा केली, इथे काही स्टॉल्स जे आहेत ते कव्हर केले आहे. खूप सुंदर सुंदर मूर्त्या इथे आलेल्या आहेत. तर तुम्ही सुद्धा नक्की इथे या आणि एकदा मूर्ती पाहून घ्या. आणि आता आपल्या गणपतीला किती 72 to 71 डेज राहिलेले आहेत. आणि माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.